तर छत्रपती संभाजीनगरमध्ये अतिक्रमण विरोधी मोहिमेला सुरुवात झाली आहे। आज सकाळी 9 वाजल्यापासून शहरामध्ये कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे। मुकुंदवाडी ते केम्ब्रिज पर्यंत अतिक्रमण पाडण्यात येते। 60 मीटर रुंदीच्या आत येणाऱ्या मालमत्तांवरती कारवाई करण्यात येते। या मोहिमेसाठी महापालिकेचे 350 अधिकारी कर्मचारी 400 पोलीस अधिकारी कर्मचारी सहभागी झालेत। निवासी मालमत्तांना 15 ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली आहे। संबंधित मालमत्ता धारकांनी स्वतः आपल्या मालमत्ता काढून घेण्याच्या सूचना देखील करण्यात आलेल्या आहेत। अधिक माहिती घेऊयात। मोहसिन शेख आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। मोहसिन, या संपूर्ण प्रकरणामध्ये आपण पाहिलं होतं की अगदी स्वतः न्यायालयानं सुद्धा म्हटलेलं होतं की तुम्ही स्वतःहूनच ज्या तुमच्या अधिकृत गोष्टी नाहीये त्या काढून टाका आणि आता ही शेवटची सूचना असणार आहे मालमत्ता काढून घेण्यासंदर्भातली। नक्कीच जे आहे तर ज्या पद्धतीने न्यायालयाचे आदेश आले होते 2 दिवसानंतर कारवाई करण्याच्या सूचना होत्या आणि ते 2 दिवस उलटले, त्यामुळे आज ही कारवाई होते। माझ्या पाठीमागे तुम्हाला जरा दृश्य दाखवण्याचा प्रयत्न करतो। जिकडे नजर जाईल तिकडे फक्त पोलीस आणि महानगरपालिकेची सुरक्षा रक्षक आपल्याला पाहायला मिळतात आणि फक्त एवढीच यंत्रणा इथे नाहीये, तर जीसीपी, पोकलेन आणि जे ट्रक आहेत ते देखील या ठिकाणी आणण्यात आलेले आहे। मोठ्या प्रमाणात हे सगळं या ठिकाणी पोहोचलेले आहे आणि काही क्षणात आता हे सगळे पथक जे आहे तर कारवाईसाठी निघणार आहे। आपण जर बघितलं तर छत्रपती संभाजीनगरच्या केम्ब्रिज पासून तर एपीआय कॉर्नर पर्यंत ही सगळी आजची ही कारवाई होणार असल्याचं जे आहे तर पोलिसांकडून आणि महानगरपालिकेकडून सांगण्यात आलंय। सगळे वरिष्ठ अधिकारी असतील, पोलीस अधिकारी असतील किंवा महानगरपालिकेचे जे निवृत्त माजी सैनिकांची टीम आहे ती देखील या ठिकाणी पोहोचलेली आहे आणि काही वेळेत ही सगळी कारवाई प्रत्यक्षात या ठिकाणी सुरुवात होणार आहे। असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही की छत्रपती संभाजीनगर शहरातील ही आतापर्यंतची सगळ्यात मोठी कारवाई असणार आहे, कारण न्यायालयाने त्याच्या सूचना दिलेल्या आहे की संभाजीनगरच्या सर्वच भागातील अतिक्रमण जे मुख्य रस्त्यावरील 30 मीटरच्या अंतरात आहे ते सगळं काढून घेण्याच्या सूचना दिलेल्या आहे आणि त्यामुळे अनेक लोकांनी स्वतः अतिक्रमण काढायला देखील सुरुवात केली आहे। मात्र ज्या ठिकाणी अतिक्रमण काढून घेतलेलं नाही त्या ठिकाणी ही सगळी कारवाई करण्यात येणार आहे आणि पोलिसांचा फोर्स या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मागवण्यात आलेला आहे। जीसीपी मागवण्यात आलेले आहे। जी माहिती मिळते त्यानुसार 350 कर्मचारी आणि अधिकारी महानगरपालिकेचे आणि 400 पेक्षा अधिक पोलीस कर्मचारी या सगळ्या कारवाईत असणार आहे। जी माहिती मिळते थोड्या वेळात पोलीस आयुक्त आणि मनपा आयुक्त देखील या ठिकाणी येण्याची शक्यता आहे। त्यानंतर ही कारवाईला प्रत्यक्षात सुरुवात होईल। मात्र संभाजीनगरमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून जो अतिक्रमणाचा प्रश्न होता त्यावर पहिल्यांदा एवढी मोठी कारवाई होतीये आणि शहर अतिक्रमण मुक्त करण्याच्या जी मोहीम आहे ती प्रशासनाकडून घेतली जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। तृप्ती, नक्कीच। मात्र या संपूर्ण मोहिमेदरम्यान आता अर्थातच मोठी काळजी घ्यावी लागणार आहे आणि त्यामुळेच पोलीस बंदोबस्त सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय। यापूर्वी घडलेल्या कुठल्याही प्रकारच्या दुर्घटना घडू नयेत यासाठी कशा पद्धतीने बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे आणि न्यायालयाच्या आदेशांचं कसं पालन होत आहे? तृप्ती, नक्कीच आपण न्यायालयाच्या आदेशाचा जर विचार केला तर जेव्हा पहिली कारवाई मुकुंदवाडीमध्ये झाली तेव्हा बराच विरोध झाला, गोंधळ झाला। राजस्थानचे राज्यपाल यांची गाडी देखील अतिक्रमणधारकांनी अडवली होती आणि त्यानंतर काही लोक न्यायालयात गेले होते आणि त्यांनी मागणी केली होती की आमचं अतिक्रमण काढण्यास स्थगिती द्यावी। मात्र न्यायालयाने कोणतीही स्थगिती दिली नव्हती आणि असा आदेश दिला होता की 2 दिवसात तुम्ही तुमचे जे पत्र्याचे शेड आहे ते सगळे काढून घ्या आणि त्यानंतर कोणतीही नोटीस न देता महानगरपालिकेला कारवाईची जे आहे तर आदेश देण्यात आले होते आणि त्यानुसार आता आजपासून ही कारवाई होते। कारवाई एवढी मोठी आहे की आपण जर बघितलं की पहिल्यांदाच एखाद्या अतिक्रमण काढण्याच्या मोहिमेमध्ये एवढ्या प्रमाणात जीसीपी आपल्याला पाहायला मिळतंय। एक मोठं केम्ब्रिज चौकातलं हे मैदान आहे आणि त्या ठिकाणी ही सगळे जे आहे तर सगळे अधिकारी पोहोचले। आपण काही पोलीस अधिकारी आहे त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया, नेमकं कशी सगळी कारवाई होणार आहे। सर, मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त आहे, कारवाई होणार आहे, कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने कशी खबरदारी घेतली? बंदोबस्तासाठी आम्ही पुरेसा मनुष्यबळ लावलेला आहे। आमचे 2 एसीपीज आहेत, आमचे 6 पीआयज आहेत, अधिकारी आहेत आणि जवळपास 300 पोलीस अंमलदार आहेत। या व्यतिरिक्त आमच्या काही स्ट्रायकिंग फोर्स सुद्धा तयार आहे। बंदोबस्तासाठी आम्ही पूर्ण तयार आहोत। तृप्ती, आपण जर बघितलं तर पोलीस अधिकारी देखील पोहोचलेले, मनपाचे अधिकारी देखील पोहोचलेले आणि काही वेळात ही कारवाई सुरू होणार आहे। महानगरपालिकेच्या इतिहासात पहिल्यांदा एवढी मोठी कारवाई होत असेल आणि त्यामुळे कुठेतरी शहर आता अतिक्रमण मुक्त होईल का हे पाहणं महत्वाचं असणार आहे। मात्र ही पहिल्यांदा एवढी मोठी कारवाई छत्रपती संभाजीनगर शहरातील नागरिक पाहतायत हे मात्र नक्की आहे। तृप्ती, नक्कीच। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी मोहसिन।